डाळिंब पिकाच्या झाडाच्या मुळाच्या कक्षेमध्ये सुद्धा एक चांगलं पाणी टिकून राहावं बऱ्याच काळापर्यंत, ह्या अनुषंगाने जर सेल पॉवर आपण जमिनीतनं दिलं, पाण्याच्या माध्यमातून दिलं, तर सेल पॉवर मधला जो सिलिकॉन आहे तो सिलिकॉन डायऑक्साईड ह्या फॉर्म मध्ये पाण्यासोबत असल्यामुळे काय होतं, आपल्याला मुळाच्या कक्षेमध्ये पाणी धरून ठेवायला सिलिकॉन मदत करतं. म्हणजे बघा, जर पाणी आपल्याकडे कमी आहे आणि आपण त्याचं ऍप्लिकेशन केलं तर नक्कीच मुळाच्या कक्षेमध्ये डाळिंब झाडाच्या मुळाच्या कक्षेमध्ये अधिक काळापर्यंत पाणी धरून ठेवायला मदत करतं. आणि सोबतच काय होतं, फ्युलिक ऍसिड त्याच्यामध्ये आहे, बरोबर. मग फ्युलिक ऍसिड त्याच्यासोबत जमिनीत गेलं, मग फ्युलिक ऍसिडचा गुणधर्म काय, फ्युलिक ऍसिड हे काय करतं, चिलेशनचं काम करतं, म्हणजे ते एक चिलेटिंग एजंट म्हणून काम करतं. आणि त्या चिलेशनच्या प्रक्रियेमध्ये जे काय त्यावेळेस मुळाच्या कक्षामध्ये जे उपलब्ध अन्नद्रव्य ते स्वतःभोवती धरतं आणि झाडामध्ये सहज प्रवेश करतं आणि पूर्ण झाडभर ते पसरवतं. म्हणजे झाडाला लागणारे जे अन्नद्रव्य चिलेशनच्या प्रक्रियेतनं हे फ्युलिक ऍसिड झाडात घेऊन जातं. मग अशा वेळेस फरक काय जाणवतो, झाडाचं पोषण चांगलं होतं. आणि नक्कीच सेल पॉवरचा जर आपण वापर आपल्या पहिल्या पाण्याच्या वेळेस केला, ज्यावेळेस आपल्याला कळी काढायची असते, चांगले स्ट्रोकनं कळी निघणं हा प्रत्येक शेतकऱ्याचा ध्यास असतो, ध्यास असतो की बाबा माझं पाणी पहिलं दिल्यानंतर चांगल्या कळीचा स्ट्रोक माझ्या झाडाला दिसला पाहिजे. चांगल्या कळीचा स्ट्रोक कधी दिसतो, ज्यावेळेस एक चांगलं पोषण झाडाला मिळतं. म्हणून सेल पॉवर जमिनीत गेल्यानंतर एक तर पाणी धरून ठेवतं, हा उद्देश आपला सफल होतो. दुसरी गोष्ट, त्यातलं फ्युलिक ऍसिड जे ते फ्युलिक ऍसिड स्वतःबरोबर अन्नद्रव्य वहन करण्याचं काम करतं झाडामध्ये, आणि वहन केल्यामुळे झाडाला एक संपूर्ण पोषण मिळाल्यामुळे जो फुलकळीचा स्ट्रोक हा खूप स्ट्रॉंग बघायला मिळतो फ्युलिक ऍसिडमुळे. ही झाली एक बाजू, ज्याला म्हणतो आपण तलवारीची एक धार, सेल पॉवरची एक धार झाली. आता दुसऱ्या बाजूचा जर आपण विचार केला, ज्यावेळेस आपण सेल पॉवर वरून फवारणीसाठी घेतो, तर शेतकरी बंधूंनो, फवारणीसाठी सेल पॉवर घेतल्यानंतर आपण फवारणीमध्ये त्याचं 2 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे आपण फवारणीसाठी प्रमाण वापरतो. आणि ज्यावेळेस आपण हे फवारणीसाठी घेतलं त्यावेळेस स्प्रे केल्यानंतर काय होतं, सेल पॉवर मधला जो सिलिकॉन आहे हा आपल्या पानांवरती, फळांवरती जी काही छोटी छोटी फळं आलेली असेल किंवा आपली कळी असते आलेली, मादी कळी असते, त्या कळीवरती एक आवरण तयार करतं सिलिकॉनचा. आणि असं आवरण केल्यामुळे पानाची जाडी पण चांगल्या पद्धतीने वाढते. बघा, उद्देश काय आहे की काय होतं, आवर्षणग्रस्त भागेमध्ये जर जास्त टेम्परेचरमुळे जर तुमचं पाणी बाहेर निघून जात असेल झाडातनं, तर बाष्पीभवन जास्त होत असेल तर ते कंट्रोल करायचं काम करतं. म्हणजे झाडामध्ये पाणी जे आहे ते रेग्युलेट करायचं काम करतं सेल पॉवर, कारण त्या पद्धतीने पाणी बाहेर जाऊ देत नाही झाडामधनं. दुसरी गोष्ट काय होते की एक लेअर तयार झाल्यामुळे आणि तुमच्या निघालेल्या कळीवरती सुद्धा एक चांगली सिलिकॉनची लेअर तयार झाल्यामुळे तिथे तुम्हाला थ्रिप्सचा अटॅक पण जाणवत नाही. जरी झाला तर तो फार नगण्य असतो. सगळ्याच कळ्यांवरती थ्रिप्सचा अटॅक बाधत नाही. म्हणजे बघा, सिलिकॉनची एक चांगली लेअर तयार झाल्यामुळे आपल्याला किती फायदे मिळतात. वरच्या बाजूने पाण्याची जाडी पण होते, आतमध्ये पाण्याचं जे काय रेग्युलेशन चांगलं होतं झाडामध्ये. आणि दुसरी गोष्ट, थ्रिप्स आणि कोणत्याही एखाद्या रोगाचा किंवा किडीचा जो प्रादुर्भाव होणार आहे, विशेषतः थ्रिप्स आणि बाकीचे जे काही बुरशीजन्य रोग असतील, समजा टिपका वगैरे आपण म्हणतो, तर त्यांना सहजासहजी तिथे अटॅक करता येत नाही, कारण एक सिलिकॉनचा लेयर त्या आपल्या झाडाच्या पानावरती, फांदीवरती किंवा त्या कळीवरती तयार झालेला असतो. म्हणजे अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला डाळिंब झाडावरती सेल पॉवरचा फायदा मिळाला तर नक्कीच शेतकऱ्याला ज्या समस्या शेतकऱ्याच्या की पाणी कमी पडणं, ही समस्या शेतकऱ्याला जास्त भेडसावणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जी चांगली स्ट्रोकनी कळी निघणे झाडाला, तो एक प्रश्न शेतकऱ्याला वाटचवणार नाही. आणि त्याच्यानंतर निघालेली कळी थ्रिप्सने पण चाटू नये, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला सेल पॉवर चांगल्या पद्धतीने मदत करणार आहे.